उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील फुलराई गावात सत्संगावेळी चेंगराचेंगरी 121 हून अधिक जणांचा मृत्यू तर 28 जण जखमी। भोलेबाबाच्या पायाखालची पवित्र माती गोळा करण्याच्या नादात 121 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता। बाबाच्या चरणाची धूळ ही चमत्कारी असल्याची भक्तांची श्रद्धा। चेंगराचेंगरी प्रकरणी भोलेबाबावर एफआयआर नाहीच। चेंगराचेंगरी आधीच भोलेबाबा निघून गेल्यानं एफआयआर मध्ये नाव नसल्याचा दावा। हाथरसमधील चेंगराचेंगरीला भोलेबाबाचे सेवेकरी जबाबदार असल्याचा ठपका। लाठ्याकाठ्यांच्या जोरावर सेवेकऱ्यांनी गर्दी रोखल्याची माहिती। हाथरसच्या घटनास्थळाची श्वान पथकासह पोलिसांकडून पाहणी तर फॉरेन्सिक युनिट देखील घटनास्थळी दाखल। हाथरसमधील चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांच्याकडून शोक व्यक्त। एक्सवर पोस्ट करून वाहिली श्रद्धांजली। हाथरस दुर्घटनेतील नागरिकांना सरकारने संवेदनशीलतेने मदत करावी, विरोधी पक्षनेते राहुल गांधींची केंद्र सरकारकडे मागणी। हाथरस दुर्घटनेला सरकार जबाबदार, सत्संगासाठी नागरिक येणार असतील तर सरकारने काय उपाययोजना केल्या? उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा सरकारला सवाल। हाथरसमध्ये जे घडलं ते अत्यंत दुःखद, उत्तर प्रदेश सरकार सुरक्षा का देऊ शकलं नाही? एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींची सरकारला विचारणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक। संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार असल्याची माहिती। ज्याला तुम्ही बालबुद्धी म्हणता त्यांनी तुमचं बहुमत घालवलं, मोदींच्या राहुल गांधीवरील टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। मोदी आणि शहांचा अहंकार संसदेत सूर करण्याचं काम राहुल गांधींनी केलं। आता राहुल गांधींना रोखा अशी याचिका लोकसभा अध्यक्षांकडे करण्याची वेळ अहंकाऱ्यांवर आली। सामनातून हल्लाबोल। सत्ताधारी आमदारांच्या कारखान्यांचं कर्ज हे आरोप तथ्यहीन। आमच्याकडे जे प्रस्ताव आले होते त्याची पडताळणी करूनच केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते। अजित पवारांची एबीपी माझाला माहिती। आगामी विधानसभा महायुतीत 3 मुख्य पक्ष एकत्रित लढणार। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष विधानसभेच्या 85 जागा लढणार। आतापासूनच विधानसभेला सामोरं जा, अजित पवारांच्या आमदारांना सूचना। अजित पवार गटाच्या बैठकीला माजी मंत्री नवाब मलिक यांची उपस्थिती। बैठकीचं निमंत्रण आल्यामुळे नवाब मलिक उपस्थित राहिल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीपूर्वी नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती। नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। शिवसेना शिंदे गटाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक संपन्न। विधान परिषदेच्या महायुतीच्या 9 जागा निवडून आणायच्या आहेत। बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारांना सूचना। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत मंत्री उदय सामंत, खासदार निलेश लंके यांच्या मतदानाचा अर्ज अवैध। 7 अर्ज हे पीटीआर उतारा नसल्यामुळे अवैध ठरवल्याची माहिती। नाशिकच्या येवल्यात नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडेंचं जल्लोषात स्वागत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड। नाना पटोले आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदार। 6 जुलैपासून मराठवाड्यामध्ये जरांगेंची संवाद रॅली। हिंगोलीतून यात्रेला सुरुवात होणार। मराठा बांधवांकडून जोरदार तयारी। मनोज जरांगे 12 जुलैला शांतता रॅली काढणार। या संदर्भात मराठा समाजाची आज जालना शहरात आढावा बैठक। रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज परळी बंदची हाक। एका तरुण सरपंचाची हत्या झाली, मात्र रोहित पवार आपली राजकीय पोळी भाजतायत, मुंडे समर्थकांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।